सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये खरं तर उत्तर दिलेलं आहे आणि याविषयी मुख्यमंत्र्यांनी जो उत्तर दिला त्यावर सूर्यवंशी कुटुंबियाला काय वाटते हे आपण जाणून घेऊया। सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आपल्यासोबत आहे। आई, काय सांगाल, काल मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जो उत्तर दिला त्यावर समाधानी आहेत का आणि तुम्ही काय सांगाल एकूणच मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर? मुख्यमंत्रीच्या उत्तरावर, त्यांचं उत्तर ऐकल्यावर माझ्या पायाखाली वाळूच सरकली। हे मुख्यमंत्री साहेब धडधडीत खोटं बोलतात। विधानसभेमध्ये एक एवढं मर्डर होऊन एवढं पोलिसाच्या हातात माझा सोमनाथ मेला मारहाणीमुळे, आणि ह्याच्यामध्ये भरपूर पोरं आहेत, जखमी झालेत, हात मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत, डोके फुटलेले आहेत, बाया आहेत, पोरं आहेत। एवढं सत्य घटना असताना हे मुख्यमंत्री साहेब ना धडधडीत खोटं बोलायला लागल्यात विधानसभेमध्ये। हे असं खोटं बोलणं काहीच खरं नाही, सोबतच नाही त्यांना हे खोटं बोलणं। हे मुख्यमंत्री होऊन जर असं खोटं बोलतात मग सामान्य माणसं का खोटं बोलत नाही? कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी हे खोटं बोलण्याचं एकच कारण आहे, हे ते मुख्यमंत्री साहेब आरोपीला पाठीशी घालतात। ते म्हणलात ना मी घालत नाही, परंतु ते खोटं बोलून ते पाठीशी घालतात असं मला वाटतंय। दोन अहवाल आले, त्यांचं असं म्हणणं आहे की पोस्टमॉर्टमचा एक अहवाल आला आणि त्यानंतर एक अहवाल आला आणि पहिल्या अहवालात शॉर्टपल मल्टिपल इंजुरीज आले आणि दुसऱ्या एका अहवालामध्ये खरं तर हृदयाचा त्यांना आजार होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। काय सांगाल? आता औरंगाबाद घाटी हॉस्पिटलमध्ये भावाची पोस्टमॉर्टम झाली, पण त्या पोस्टमॉर्टम जे करत होते डॉक्टर ते MBBS होते, ते उच्च शिक्षण शिकलेले होते, जज होते। इन कॅमेऱ्यामध्ये पोस्टमॉर्टम झाला तरी पण त्या रिपोर्टमध्ये शॉक फॉर मल्टिपल इंजुरीज असं कारण आलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ना, ते कोर्टाची परवानगी घेतली होती का दुसरी रिपोर्ट म्हणजे बनवायची, खोटे रिपोर्ट, डुप्लिकेट रिपोर्ट बनवायची का? माझ्या आईची परवानगी घेतली त्या मुख्यमंत्री साहेबांनी। हे मुख्यमंत्री साहेबांना खोटं बोलणं शोभत नाही। धडधडीत तुम्ही खोटं बोलायचं बंद करा, कारण सर्वसामान्यांचं मुंडक्यावर तुम्ही पाय देत आहेत खोटं बोलून। असं आम्ही एवढं धडपण करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर इतर लोकांना काय न्याय मिळणार? तुम्ही मुख्यमंत्री साहेब, तुम्ही संविधानाची शपथ घेता, आमदार घेतात, खासदार घेतात संविधानाची शपथ, मग संविधानाच्या आदेशावर का चालत नाही तुम्ही? हायकोर्टाने आदेश दिले की 7 दिवसामध्ये लवकरात लवकर गुन्हे दाखल करा, त्या आदेशाचं पालन सरकार का करत नाही, मुख्यमंत्री का करत नाही? याचं उत्तर लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला द्यावं। दोन्ही अहवाल जे ला पाठवलेले आहे आणि जेचा जो अहवाल आहे, दोन्ही रिपोर्ट पाहून त्याच्यातून असं निष्कर्ष निघाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की हृदयाची त्यांना आजार होता, मात्र अजूनही सरकार कुठल्या निकषावर गेलेली नाही। जस्टिस आंसलियाचा जो रिपोर्ट अहवाल, जो समिती आहे त्यांचा जो अहवाल आहे, त्यानंतर सरकार कुठल्या निर्णयावर जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आता एवढंच सांगेन, आता मुख्यमंत्री साहेब नागपूरचे आहेत ना, मग नागपूरहून एक रिपोर्ट बनवा खोटं, पुन्हा हैदराबादहून रिपोर्ट बनवा, असं प्रत्येक राज्यातून एक रिपोर्ट बनवा, कारण आणि प्रत्येक जिल्ह्यातून अजून एक खोटे रिपोर्ट बनवा। आणि गरिबाचं तुम्ही असंच ना म्हणजे न्यायासाठी जे धडपड करत आहेत त्यांना तुम्ही अडथळा करायचं काम करत आहात, अडथळा आणायचं। आणि तुम्ही जे आहेत ना आरोपीला पाठीशी घालत आहेत हे स्पष्ट जनतेला दिसत आहे। तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं आहे, तुम्ही जर जनतेला जर असं खोटं बोलून जर त्यांचे असं प्रकरणं जर दाबत असताल तर मग तुम्हाला निवडून देऊन फायदा काय जनतेचा? जस्टिस आंसलिया जो आहे समिती जी नेमली, त्या समितीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर सरकार निकषावर जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मला मुख्यमंत्री साहेबाला एकच विचारायचं आहे, ह्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही कोर्टाची परवानगी घेतली का? मी आहे म्हणून माझी परवानगी घेतली का तुम्ही? हे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही डुप्लिकेट रिपोर्ट कसं काय बनवून आणला तुम्ही? हे डुप्लिकेट रिपोर्ट आणलाय तुम्ही आरोपीला पाठीशी घालण्यासाठी आणलाय। हे घाटी रुग्णालयामध्ये माझ्या लेकराचं पोस्टमॉर्टम झालं, त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये हे पोलिसाच्या मारहाणीमुळं ह्याची मृत्यू झाली आहे म्हणून आम्हाला हे अहवालामध्ये आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे सत्य रिपोर्ट आहे। तुम्ही संविधानाच्या जर मार्गावर असं चालणारे जर असतं तर तुम्ही खरं बोलचाल, आणि संविधानाचा जर मार्गावर तुम्ही नाही चालणार असते तर तुम्ही असंच वारंवार खोटं बोलत जावा। आणि मला एक म्हणायचं आहे, तुम्ही खोटं बोलणं बंद करा आणि संविधानाच्या मार्गावर चला।
बाळासाहेब जे लढतेत, एक गरिबाला न्याय मिळावा म्हणून लढतेत, संविधानाच्या मार्गावर चालणारे बाळासाहेब आहेत. बाबासाहेबांनी घटना लिहून ठेवल्यात, सगळ्यांसाठी लिहल्यात, आमिरसाठी बी ठेवल्यात, गरीबसाठी बी ते घटना लिहून ठेवल्यात. ह्या घटनेमध्ये जे गरीब आहेत, ज्यांनी अन्याय केल्यात, अन्याय करणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हावा आणि जे ह्याच्यामध्ये निरपराध आहेत त्याच्यावर त्यांना तुम्ही न्याय द्या ना. तुम्ही सत्यानं वागा. तुम्ही संविधानाच्या मार्गावर चालणारे, पर संविधानाच्या मार्गावर चालणारे असं कधीच खोटं बोलत नाहीत. काय सांगा? जोपर्यंत ह्या महाराष्ट्रात हे सरकार असणार आहे तोपर्यंत गरिबाला न्याय देणार नाहीत. आणि आम्हाला सरकारनं न्याय दिलेला नाही, आम्हाला कोर्टाने न्याय दिलेला आहे. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी कोर्टात उतरले आणि ते लढत आहेत कोर्टात. आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे. पण ते मंत्री जे आहेत कोर्टाचं आदेशाचं पालन करत नाहीत आणि लवकरात लवकर गुन्हे दाखल करत नाहीत. आणखी किती दिवस वाट पाहायचं, आणखी किती दिवस आम्ही सहन करायचं. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.